गिरिवरधारी गोपीजनवल्लभ गिरिवरधारी। हरे कृष्ण। हां गायचं आहे, इकडने बसा माताजी. जय राधा माधव कुंज बिहारी गोपीजन वल्लभ गिरिवरधारी। जय राधा माधव कुंज बिहारी गोपीजन वल्लभ गिरिवरधारी। यशोदानन्दन व्रज जनरञ्जन यमुनातीरावनाचारी। यशोदानन्दन व्रज जनरञ्जन यमुनातीरावनाचारी। यशोदानन्दन यशोदानन्दन व्रज जनरञ्जन यमुनातीरावनाचारी। यशोदानन्दन जय राधा माधव कुंज बिहारी गोपीजन वल्लभ गिरिवरधारी। जय राधा माधव कुंज बिहारी गोपीजन वल्लभ गिरिवरधारी। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्ण हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्ण हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्ण हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे।
हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे राम हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे राम हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। जय राधा निकुंज बिहारी, राधा निकुंज बिहारी राधे। जय विठ्ठल रखुमाई, विठ्ठल रखुमाई, विठ्ठल रखुमाई, जय विठ्ठल रखुमाई। जय गौरनिताय गौरनिताय गौरनिताय, जय गौरनिताय। जय जय प्रभुपाद प्रभुपाद प्रभुपाद, जय जय प्रभुपाद। कलियुग पावन श्री हरिनाम संकीर्तन की जय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्ण। आपणा सर्वांचं फार फार स्वागत आहे. आपण वाचत आहोत श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी, द्वारा कृष्ण कृपामूर्ती श्री श्रीमद AC भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद, संस्थापकाचार्य आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ इस्कॉन. अध्याय क्रमांक 3, श्लोक क्रमांक किती 32. अच्छा.
एत्वे एतद्भिसूयन्तो नानुतिष्ठन्ति मे मतम् सर्वज्ञानविमूढांस्तान् विद्धि नष्टान् चेतसः एत्वेतद्भिसूयन्तो नानुतिष्ठन्ति मे मतम् सर्वज्ञानविमूढांस्तान् विद्धि नष्टान् चेतसः एत्वेतद्भिसूयन्तो नानुतिष्ठन्ति मे मतम् सर्वज्ञानविमूढांस्तान् विद्धि नष्टान् चेतसः. चला, कोण म्हणतंय? करो, ट्राय करो. एत्वेतद्भ्यसूयन्तो नानुतिष्ठन्ति मे मतम् सर्वज्ञानविमूढांस्तान् विद्धि नष्टान् चेतसः. और तुमच्याकडेच भगवद्गीता आहे, पाठीमागं कोणाकडे नाही आहे. हाँ, ऐसे नहीं, एक लाइन पढ़ना है, फिर आपके पीछे दोहराएंगे. एत्वेतद्भ्यसूयन्तो नानुतिष्ठन्ति मे मतम् सर्वज्ञानविमूढांस्तान् विद्धि नष्टान् चेतसः. तुम्ही म्हणणार माताजी? म्हणा. एत्वेतद्भ्यसूयन्तो नानुतिष्ठन्ति मे मतम् सर्वज्ञानविमूढांस्तान् विद्धि नष्टान् चेतसः. म्हण. हां, प्रयत्न कर. एत्वेतद्भ्यसूयन्तो नानुतिष्ठन्ति मे मतम् सर्वज्ञानविमूढांस्तान् विद्धि नष्टान् चेतसः. ठीक आहे. अनुवाद गायचे तुला? हां, ठीक. अनुवाद. परंतु जे द्वेष भावनेने या आदेशांची उपेक्षा करतात आणि त्यांचे पालन करीत नाहीत, त्यांना ज्ञानशून्य, मूढ आणि सिद्धी प्राप्त करण्याच्या प्रयत्नात भ्रष्ट झालेले आहेत असे समजावे. तात्पर्य: कृष्ण भावनाभावित होण्याचा दोष या श्लोकात कृष्ण भावनाभावित न होण्याचा दोष या श्लोकात स्पष्टपणे सांगितलेला आहे. ज्याप्रमाणे उच्च शासकीय अधिकाऱ्याच्या आज्ञेचा भंग केल्यास शिक्षा होते, त्याचप्रमाणे पुरुषोत्तम श्री भगवान यांची आज्ञा अवज्ञा केल्यास निश्चितच शिक्षा होते. अवज्ञा करणारा व्यक्ती कितीही महान असला तरी तो हृदयशून्य असल्यामुळे त्याला स्वतःच्या आत्म्याविषयी तसेच परब्रह्म, परमात्मा आणि भगवान यांच्याविषयी सुद्धा अज्ञान असते. म्हणून त्यांच्यासाठी जीवनसिद्धीची मुळीच आशा नसते. ओम अज्ञान तिमिर अंधस्य ज्ञान अंजन शलाकया
चक्षुः उन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपः कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्। नमः ॐ विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिन् इति नामिने। नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवास आदि गौर भक्त वृंद। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्ण। तर आपणा सर्वांचं फार फार स्वागत आहे। मागच्या आठवड्यात आपण काय चर्चा केलेली आठवते? हाँ, भगवान की आज्ञाओं का पालन द्वेष से मुक्त होकर करना चाहिए। ऐसा करने से क्या होता है? जो व्यक्ति श्रद्धा से और द्वेष से मुक्त होकर भगवान की आज्ञाओं का पालन करता है, भगवान कहते हैं कि वो मुक्त हो जाता है, सकाम कर्मों के बंधन से मुक्त हो जाता है। सकाम कर्म अर्थात ऐसा कर्म जो किसी कामना से किया जा रहा है ना। तो ऐसे सकाम कर्म के बंधन लगते हैं, तो उस बंधन से व्यक्ति मुक्त हो जाता है। कौन? जो श्रद्धावान है और जो द्वेष से मुक्त है। तो हमने श्रद्धा के ऊपर पिछली कक्षा में चर्चा कर रहे थे। कोई भी कार्य करने के लिए श्रद्धा ये अत्यावश्यक है। बिना श्रद्धा के कोई भी कार्य संभव नहीं। तो आध्यात्मिक कार्य का जब हमने अनुशासन किया है या शुरुआत की है, तो उस मार्ग में भी श्रद्धा होना अनिवार्य है। बिना श्रद्धा के प्राप्ति कुछ होगा नहीं। हाँ, कभी कभी कोई नया चीज़ हम रसोई में पकाना शुरू करते हैं, किसी को पूछ कर कि ये कैसे होता है, तो डर लगा रहता है ना, पानी ज़्यादा तो नहीं हुआ, कम तो नहीं हुआ, ज़्यादा तो नहीं हुआ, कम तो नहीं हुआ। कब तक डर लगा रहता है? जब तक वो रेसिपी बनता नहीं। कितना ही अच्छा रेसिपी, परफेक्ट व्यक्ति ने रेसिपी क्यों ना हमें दिया हो,
श्रद्धा नहीं हो तो क्या लगता है? डर लगता है। पर जब किसी कहा है शेफ ने, मास्टर शेफ ने, कि ये एज इट इज़ करो, आपको क्या मिलेगा? हाँ, रेसिपी आपका अच्छा बनेगा। तो श्रद्धा नहीं रखेंगे तो कभी नमक डाल देंगे, लग रहा है, मुझे लग रहा है कम हुआ, तो नमक डाल देंगे, खराब हो जाएगा। कभी लगेगा पानी कम हो गया, डाल देंगे, खराब हो। बात समझ आ रहा है? पर यदि श्रद्धा से उसे एज इट इज जैसे कहा गया वैसा करते हैं, पेशेंस रखते हुए कि आएंगे रिजल्ट्स, तो रिजल्ट्स मिलते हैं। तो भगवान की आज्ञाएं श्रीमद् भगवद गीता, श्रीमद् भागवत में हमें मिलती है, जिसके द्वारा हम ये मनुष्य जीवन किस तरह से भगवान की इच्छा के अनुसार जी सकते हैं। यदि भगवान की इच्छा के अनुसार यदि हम जीवन जिए, तो हमने पिछली बार एक उदाहरण दिया था, सरहद पर जब सोल्जर किसी को मारता है तो अवॉर्ड मिलता है। हाँ, हे आजच चालतंय का? हाँ, तो अवार्ड मिलता है। वही सोल्जर शहर में आकर किसी को मारता है तो शिक्षा होती है। वहां पर अवार्ड क्यों दिया गया? वहां पर आदेश था, यहां पर सजा क्यों दी गई? यहां पर गवर्नमेंट का आदेश नहीं था। तो जब भगवान के आदेश से हम जिएंगे तो उसमें बंधन नहीं होगा, उसमें क्या कहते हैं उसे, ये भौतिक जगत हमें बांध के नहीं रखेगा, अन्यथा बांधेगा। यहाँ पर प्रभुपाद जी कहते हैं कि एतु एतद भी असूयंतो, हमने पिछली बार चर्चा किया था असूया अनसूया। हाँ, असूया अर्थात द्वेष, अन असूया अर्थात द्वेष रहित। हाँ, तो जो द्वेष रहित है वो कर्म के बंधन से छूटता है। आज चर्चा हो रही है जो द्वेषी है, भगवान कहते हैं मूढ़ है वो कौन है? मूढ़ है। नमाम दुष्कृतिनो मूढ़ा, गीता में एक जगह पर कहते हैं भगवान, वे लोग जो मेरा द्वेष करते हैं उन्हें कहा गया दुष्कृति, मतलब उनका हर कार्य कैसा कार्य है? हाँ, क्यों? दुष्कर्म कहते उसे, दुष्कर्म। दुष्कर्म क्यों? क्योंकि उसके बड़े गहरे फल होते हैं। और भगवान का द्वेष करते हैं, कैसे? नमाम दुष्कृतनो मूढ़ा प्रपद्यन्ते, मूर्ख लोग मेरी शरण में नहीं आते, उल्टा मेरा द्वेष करते हैं मूर्खतावश। और ऐसे मूर्ख लोग, यहाँ पर भगवान कह रहे हैं, वो सिद्धि को प्राप्त नहीं कर सकते। सिद्धि अर्थात क्या? आप लोगों को कौन सा सिद्धि चाहिए? हाँ, ईश्वराची प्राप्ती पाहिजे। हाँ, भगवंतांची सेवा पाहिजे, ही पण सिद्धी आहे। भगवंतांचं दर्शन पाहिजे। हां, ह्या इच्छा आहेत। भौतिक काही सिद्धी आहेत 8 प्रकारच्या, अनिमा, लघिमा। हां, मतलब अशा सिद्धी आहेत त्याच्यामध्ये व्यक्ती छोट्यात छोटा बनू शकतो। असं आपण मालिकेमध्येच पाहतो जनरली। परंतु ह्या सिद्धी आहेत, योगीजन अनेक वर्ष तपस्या केल्यानंतर त्यांना अशा सिद्धीची प्राप्ती होते की ते इथे बसून काश्मीरचा ॲपल आणू शकतात। सिद्धी आहे। तुमच्याकडे पण एक सिद्धी आहे, माहिती आहे कुठली? हां
आहे. तुम्ही असं खिशामधनं काढता आणि डायल करता, अमेरिकेतल्या व्यक्तीला बोलू शकता की नाही शकता? कुठे राहून? मग आहे का नाही सिद्धी? या भौतिक सिद्धी आहेत. आध्यात्मिक सिद्धी ती असते जी कधी नष्ट नाही होत. दुसरं, जी आपल्याला दुःखातनं बाहेर काढते. तर भक्त जो असतो ना, तो कधी अशा सिद्धीची कामना नाही करत. त्याच्यासाठी परमसिद्धी एकच आहे, भगवंतांची प्राप्ती. भगवंतांची प्राप्ती करून काय करणार? सेवा. जर भगवंतांची प्राप्ती झाली पण भगवंतांची सेवाच करता येत नाहीये, ती प्राप्ती नाहीये. उदाहरणार्थ, आज आपल्याला या मंदिराच्या माध्यमाने भगवंतांची प्राप्ती झाली का नाही झाली? झाली आहे. पण आज आपण भगवंतांच्या सेवेत लागलो का, हा प्रश्न आहे. हरे कृष्ण महामंत्राच्या माध्यमाने आपल्याला भगवंत मिळाले का नाही? मिळाले. पण आपण त्यांचा संग करतो का, प्रश्न आहे. तर सिद्धी, मागच्या वेळेस म्हटलं मी, कुणी जर आपल्याला एखादी वस्तू दिली आणि आपण ती घेतली पण वापरलीच नाही, तर आपण ती खऱ्या पद्धतीने घेतलेली नाहीच आहे. तशाच पद्धतीने एखादी सिद्धी आपल्याला प्राप्त झाली आहे पण तिचा आपल्यासाठी काही उपयोगच नाही, तर ती सिद्धी आपल्याला प्राप्त नाहीच आहे. तर जो श्रद्धाळू आहे तो भक्तांचा संग, भगवंतांची सेवा, भगवंतांचं नाव, भगवंतांच्या सुंदर रूपाचं दर्शन, याला तो जीवनाची सगळ्यात मोठी सिद्धी समजतो. की मला भक्तांचा संग मिळतोय ना, विषय आला संघाचा म्हणून चर्चा करूया. की संघामध्ये शक्ती आहे. कलौ संगे शक्ती कलियुगो असं फ्रेज आहे. की कलियुगामध्ये जर शक्ती कुठं असेल ते कुठे आहे? संघात आहे. हां, हीच जर कथा मी दोघा तिघाला करत असतो तर ते गायब झाले असते, मग मी एकटाच राहिलो असतो इथे. पण 4-5 जण यायचे बसायचे, यायचे बसायचे, यायचे बसायचे. आज ते 4-5चे किती झाले? 15-20 जण. पण जर ही लोक नसती तर आपण बसलो असतो का? तर भगवंतांबद्दल ऐकण्याची इच्छा ही संघाने मिळते. ह्याच नावाचा जप आपण जर इथे एकत्र केला ना, तर 1 तास 2 तास बसून करू शकतो. पण एकट्याला बसवला आणि म्हटलं जप कर, एक माळेतच परेशान होऊन जातो. म्हणून तर घरी जप होतो. किती जणाचा घरी जप होतो? फार छान. संघामध्ये जप होतो, संघामध्ये सहज होतो. पण एकट्यामध्ये फार मेहनत करावी लागते. मन म्हणतं हे काम बाकी आहे, ते काम बाकी आहे, ही मालिका बाकी आहे, ती मालिका बाकी आहे, भरपूर सारे चॉईसेस देतो. त्यामुळे काय होतं? जप. पण संघामध्ये ऑप्शन असतं का? संघामध्ये ना अवघडातलं अवघड काम पण सोपं होतं. विशेष करून भक्ती जी आहे ना, प्रभुपाद म्हणतात भक्ती, श्रीमद भगवद्गीतेचं अध्ययन हे भक्तांच्या संघामध्ये सहज होतं. का? कारण भगवंतांच्या भक्ताच्या संघामध्ये त्या भक्ताच्या साधनेचं बळ पण आपल्याला मिळतं. आपल्याकडे नाही आहे बळ, परंतु त्या भक्ताकडे बळ आहे. आणि तो भक्त जर आपल्या संघात असेल किंवा आपण त्याच्या संघात असू, त्याच्यासोबत असू, तर त्याचं बळ सोपी गोष्ट आहे. एखादा दूरचा रस्ता आहे, आपण चालतोय, एकटं चालायला कसं होतं? त्यातल्या त्यात रात्रीची वेळ आहे, तो रस्ता कटतो का? नाही कटत. पण तेच 2-4 जण आहेत तर भद्रा मारुतीला किती जण गेले पायी? अच्छा, एकटे गेलेत का एकत्र गेलेत?
संघात गेले. एकटं जाऊ शकतो कोणी? कल्पनाच नाही करू शकत एकटं जाण्याची, की कसं एकटं जाऊ, कल्पनाच करू शकत नाही कोणी एकटं. तर ह्या भक्ती मार्गावरती पण एकट्यानं होणार नाही. एक वैष्णव गीत आहे ज्याच्यामध्ये एक वैष्णव प्रार्थना करतायत भक्तांना, ओहे वैष्णव ठाकूर दयार सागर, ये दासे करुणा करी. वैष्णवांना म्हणतायत की तुम्ही ठाकूर आहात, माझे मालक आहात, मी तुमचा दास आहे, माझ्यावर काय करा, कृपा करा. ये दासे करुणा करी, दिया पद छाया शोध हे आमार. तुमच्या चरणाचा आश्रय द्या आणि आमचं शुद्धीकरण करा. तोमार चरण धोरी, त्यासाठी मी तुमच्या चरणांचा आश्रय घेतो. ह्या जगामध्ये ना कुणालाही विचारा तुम्हाला काय बनायचं आहे किंवा तुमची अपेक्षा काय आहे. एकदा एक मित्र त्याच्या दुसऱ्या मित्राला भेटायला जातो ऑफिसमध्ये बोलत असताना म्हणतो की त्याचा बिझनेस असतो की काय तुझी ड्रीम्स काय आहेत. तर तो काय ना त्याच्याकडे एवढं मोठं कार्डचं बंडल असतं, व्हिजिटिंग कार्ड्स, आणि त्याच्यामध्ये सगळ्यात खाली त्याचं कार्ड असतं. तो असं त्याचं कार्ड काढतो आणि काय करतो, नाव आय एम हिअर, आय वॉन्ट टू गो हिअर. मी इथे आहे, मला म्हणजे काय करायचं आहे, मला बॉस बनायचं आहे. तर भौतिक जगामध्ये प्रत्येकजण काय बनण्याचा प्रयत्न करतो, बॉस. आध्यात्मिक जग उलट आहे. आध्यात्मिक जगात तोच टिकतो जो दास बनण्याचा प्रयत्न करतो. ज्याला बॉस बनायचं आहे ना, त्या बॉस बनण्याच्या कारणेच इथे दुःख भोगावे लागत आहेत. एकल ईश्वर कृष्ण आर सब भृत्य. एकमेव बॉस जर कोण असेल संपूर्ण सृष्टीत, कोण आहे, कृष्ण आहे, आणि बाकी सर्व कोण आहेत, दास आहेत. ज्यावेळेस ह्या दासांची इच्छा होते की मला बॉस बनायचे, त्यावेळेस हे भौतिक जगाची सृष्टी होते. आणि त्या भौतिक जगामध्ये त्रिगुणमयी भावे, ही 3 गुणांनी बनलेली जी भगवंतांची माया शक्ती आहे, ती चाबकाने फटके मारते, त्रिशूळाने ताप देते. 3 ताप, आधी भौतिक, आधी दैविक, आध्यात्मिक. हे सर्व होतं कधी, जेव्हा दासाची इच्छा होते बॉस बनण्याची. तर भौतिक जगामध्ये प्रत्येकजण बॉस बनण्याचा प्रयत्न करतोय आणि त्याच्यासाठी अथक परिश्रम करतो. पण आध्यात्मिक जगातले अथक परिश्रम फक्त एका गोष्टीसाठी होतात, काय, की कशा पद्धतीने मी भगवंतांच्या सेवकाचा सेवक बनू. भगवंतांचा पण सेवक नाही. गोपी भरतुर पदकमलयोर दास दास दासानुदास, अनुदास, मोठा दास नाही. श्रील प्रभुपाद ज्यांनी वयाच्या 70 अमेरिकेमध्ये जाऊन भगवद्गीतेचा प्रचार केला, तर रिपोर्टर्स विचारायचे तुम्ही कोण आहात, तुमचा उद्देश काय. एकदा प्रभुपाद रिपोर्टरला बोलत असताना म्हटले की मी कृष्णाचा सेवक आहे. थोडं थांबले आणि श्रील प्रभुपादजी ते म्हणतायत नाही 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 नाही, मी कृष्णाचा सेवक नाही आहे, मी कृष्णाच्या सेवकाचा सेवक आहे. अजून थोडं थांबा, नाही नाही नाही, मी त्या सेवकाचा सेवक बनण्याचा प्रयत्न करतोय. स्वामी श्रील प्रभुपाद ज्यांनी गुरूंच्या एका आदेशामुळे, एकदाच म्हटले बरं का, आईवडील मुलांना किती वेळेस सांगावं लागतं, त्यांना दररोज सांगावं लागतं अभ्यास कर अभ्यास कर. एकदा आईवडिलांनी सांगितलं आणि जीवनभर मुलगा पालन करतो अभ्यास, असं होतं कधी. श्रील प्रभुपाद जेव्हा तरुण होते, 21, 22 ते 25, 26 काहीतरी वय असेल त्यांचं, ग्रॅज्युएशन झालेलं त्यांचं, आणि एका फार्मसीच्या कंपनीमध्ये मोठ्या पोस्टला होते. त्यांचा एक मित्र त्यांचा हात धरून घेऊन जातो, नरेंद्र नावाचा मित्र असतो. तो म्हणतो की अभय
एक साधूंना मी भेटलो, गौडीय साधू आहेत, वैष्णव आहेत, संन्यासी आहेत आणि फार दिव्य आहेत, फार ज्ञानी आहेत, तुला आवडेल त्यांना भेटायला. प्रभुपाद म्हणतात, अरे नाही नाही नाही, हे साधू बुवा बाबाकडे मला जाण्याची इच्छा नाही. अरे नाही नाही नाही, हे तसे हे भोंदू नाही आहेत, ते प्रामाणिक साधू आहे. फोर्सफुली घेऊन जातो त्यांचा मित्र. कोणाला? हां, प्रभुपादांचं नाव अभय असतं, अभय चरण डे, अभय चरण डे. तर उलटा डंगा जंक्शन रोड म्हणून एक स्थान आहे कोलकात्यामध्ये. तर त्या ठिकाणी छतावरती क्लास व्हायचा. तर भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूर, जे की श्रील प्रभुपादांचे गुरु आहेत, ते व्यासासनावर बसून प्रवचन करतायत. आणि तितक्यामध्ये ही दोन युवक आली. संस्कृती आहे साधूंना बघताच प्रणाम करणं. साधू नाही, वैष्णव दिसले, भक्त दिसले की प्रणाम करायचा. त्यांनी दंडवत प्रणाम केला आणि दंडवत प्रणाम करून उठतात की श्रील भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूर ते बोलतात, तुम्ही विद्वान लोक, इंग्रजी भाषेचं चांगलं ज्ञान तुमच्याकडे आहे, का नाही तुम्ही भगवद्गीतेचा प्रचार इंग्रजी भाषेत करत? पहिलीच भेट आहे. हां, कधी पहिल्या भेटीत आम्ही तुम्हाला म्हटलं का दुसऱ्यांना पण घेऊन या? नाही, आम्ही म्हणायचो तुम्ही या, बसा, प्रसाद घ्या, कथा ऐका. आता पण नाही म्हटलं, आम्ही घाबरतो आम्ही म्हणायला, ह्यांना आणा म्हणायचं नाही, हेच गाय पाहिजे. प्रभुपाद, भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूर, अभय चरण डे आणि त्यांचा एक मित्र आहे आणि सगळी बसलेली जी मंडळी त्यांना उद्देशून काय म्हटले, तुम्ही विद्वान लोक, इंग्रजी भाषेचं चांगलं ज्ञान आहे, का नाही भगवद्गीतेचा प्रचार, कृष्ण भावनेचा प्रचार तुम्ही इंग्रजी भाषेत करत? त्यावेळेस अभयचरण ते वाद घालतात, कोण ऐकणार तुमची भगवद्गीता? इसवी सन 1922ची गोष्ट करतोय. हां, म्हणजे आपण पारतंत्र्यात होतो, इंग्रजांचा कालखंड. म्हणे आपण पारतंत्र्यात असताना आपली वाणी कोण ऐकणार? हे गीतेचा संदेश कोण ऐकणार? आधी आपण स्वातंत्र्यासाठी लढू आणि मग गीतेचा प्रचार करू. भक्तिसिद्धांत सरस्वती म्हणतात, अरे आज अंग्रेज आपके ऊपर राज कर रहे हैं, कल आपके ही लोग आपके ऊपर राज करेंगे. कृष्ण भावना किसी के लिए रुकने वाली नहीं है. ही काळाची गरज आहे. जर आज कृष्ण भावनेचा प्रचार नाही केला तर ह्या जगातून दुःख नष्ट होणार नाही. तर कृष्ण भावनेचा प्रचार म्हणजेच भगवद्गीतेचा प्रचार हे उद्याची नाही, आजची नाही, आत्ताची गरज आहे. भरपूर वेळ त्यांचं डिबेट चालतं. प्रभुपाद, अभय चरण डे, स्वामी श्रील प्रभुपाद, ती इन इंग्लिश इट इज कॉल्ड इम्प्रेस्ड. फार इम्प्रेस होतात भक्तिसिद्धांत सरस्वतींच्या बोलण्याने आणि तेव्हाच मनात त्यांना गुरु स्वीकारतात. हे एकच वेळेस त्यांना म्हटले होते की तुम्ही विद्वान लोक का नाही इंग्रजी भाषेत भगवद्गीतेचा प्रचार करत? प्रभुपादांनी त्या एका वाक्याला धरून पूर्ण आयुष्य घालवलं. पूर्ण आयुष्य त्यांनी गीतेचा प्रचार करण्यामध्ये घालवलं. एकच गोष्ट, काय? माझ्या गुरूंचा आदेश आहे की मी इंग्रजी भाषेत गीतेचं. वृंदावनमध्ये प्रभुपादांनी जेव्हा भगवद्गीतेचं लिखाण, तात्पर्य वगैरे लिहिले, भागवतमचे 4 स्कंद त्यांना तात्पर्य दिलं. आधी सर्व भागवत, गीता हे संस्कृत आणि त्यानंतर उडिया भाषेमध्येच होतं, बंगाली भाषेमध्ये. इंग्रजी भाषेमध्ये भरपूर साऱ्या लोकांनी टीका केली होती इंग्रजी भाषेमध्ये, पण प्रामाणिक तात्पर्य किंवा प्रामाणिक अनुवाद कुणी केलेला नव्हता. श्रील प्रभुपादांनी इंग्रजी भाषेमध्ये भगवद्गीतेला ट्रान्सलेट केला. आणि वृंदावनामध्ये जिथे इंग्रजी कोणाला येत नव्हती तिथे त्यांनी प्रभुपादांनी एक वेळेस भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूरजींच्या आविर्भावाच्या दिवशी पूर्ण क्लास इंग्लिशमध्ये दिला. समोर सगळे बसलेले, इंग्रजीचं पण माहीत नाही,
का? आदेश पूर्ण करायचा आहे ना, प्रॅक्टिस करत होते. हे श्रील प्रभुपाद वयाच्या 70मध्ये अमेरिकेत जातात आणि अमेरिकेत जाऊन तिथलच्या लोकांना गीतेबद्दल प्रेरित करतायत, आध्यात्मिक जीवनाला स्वीकार करण्याची प्रेरणा देत आहेत, कृष्ण भक्त बनण्यासाठी प्रेरित करतायत. आणि ते प्रभुपाद ज्यांनी हजारो लोकांचं जीवन सुधारलं, ते एका रिपोर्टरला म्हणतायत, मी कोण आहे? भगवंतांच्या सेवकाचा सेवक बनण्याची प्रयत्न करतोय. माझ्या गुरु महाराजांनी मला आदेश दिला, माझ्यामध्ये क्षमता नाही आहे. ती कृष्णाला म्हणतायत प्रभुपाद की कृष्ण ह्या परक्या देशामध्ये तुम्हाला आणलंच कशासाठी? पण आणलंच आहेस तर मला वाटते की काहीतरी तुझं नियोजन असणार. नाचव मला जसं नाचवायचं तसं. माझ्या शब्दामध्ये काही बळ नाही आहे, पण तुझ्या प्रेरणेने होऊ शकतं. माझ्या शब्दांना शक्ती मिळू शकते. आणि त्याचा परिणाम पहा, आज संपूर्ण जगभरामध्ये 1000हून अधिक इस्कॉनचे केंद्र आहेत, गोशाळा आहेत, फार्म कम्युनिटीज आहेत, गुरुकुल आहे. आज छत्रपती संभाजीनगरमध्ये दर आठवड्याला कमीत कमी 1000 ते 1500 पब्लिकला अन्नदान केलं जातं अशा सत्संग कार्यक्रमामार्फत. 7-8 सत्संग कार्यक्रम आठवड्याचे चालतात, 7-8 युवा केंद्र आठवड्याचे चालतात फक्त छत्रपती संभाजीनगरात. हे सर्व कसं होऊ शकलं? हे सर्व तेव्हा होऊ शकलं जेव्हा भगवंतांनी आणि त्यांच्या भक्तांची वाणी श्रद्धेने व्यक्ती धारण करतो. ज्या वेळेस म्हटलं जातं हरेर नाम हरेर नाम हरेर नाम एव केवलम कलौ न अस्तेव न अस्तेव गतीर अन्यथा. उद्धाराचा कलियुगामध्ये हरिनाम सोडून दुसरा कुठलाच मार्ग नाही असं जेव्हा म्हटलं जातं तेव्हा त्या वाक्यामध्ये श्रद्धा असायला हवी आणि श्रद्धेने त्या नामाचा जप करायला पाहिजे. ज्यावेळेस हरिनामाचा आपण श्रद्धेने जप करतो त्याचे परिणाम होतात. बिना श्रद्धा म्हणजे बिना पाण्याची जमीन. आपल्या हृदयामध्ये भक्तीचं बीज पेरलं जातं भगवद्गीतेच्या वाणीतनं, भक्तांच्या संघातनं. पण जर त्या जमिनीमध्ये श्रद्धारूपी पाणीच नाही टाकलं तर ते बीज काय होऊन जाणार? जळून जाणार, नष्ट होणार. श्रद्धा शब्दे विश्वास कर सुदृढ निश्चय कृष्ण भक्ती कैले सर्व कर्म कृत है. जर आपण कृष्ण भक्ती केली तर सर्व कर्म आपले सफल, जेही कर्म करू ते सफल होतील. पण जर कृष्ण भक्ती नाही केली आणि भरपूर मोठी पदवी मिळवली ह्या भौतिक जगात, सफल नाही. का? कारण सगळ्यात मोठी पदवी, सगळ्यात मोठी संपत्ती, सगळ्यात मोठं वैभव, सगळ्यात मोठी प्रतिष्ठा ह्या शरीरासोबत नष्ट होणार आहे. म्हणून कृष्ण भक्ती करणे हा एकमेव आत्मसाक्षात्काराचा मार्ग आहे. ज्यावेळेस मी कृष्ण भक्ती म्हणतो ना तर त्यावेळेस समजून घ्यायचं त्यामध्ये विष्णूंची सर्व अवतार समाविष्ट आहेत. कुणी रामाची भक्ती करत असेल, कुणी विठ्ठलाची भक्ती करत असेल. कारण सर्वांचे उगमस्थान स्त्रोत कृष्ण आहेत. ईश्वरः परमः कृष्ण सच्चिदानंद विग्रह अनादिरादिर गोविंद सर्व कारण कारणम. हे शास्त्रांचं वचन आहे. ब्रह्माजी स्वतः म्हणतात की परम ईश्वर जर कोण असेल तर कृष्ण आहे. एतेच अंश कलाः पुंसा कृष्णस्तु भगवान स्वयं इंद्रारी व्याकुलम लोकम मृडयंती युगे युगे. इंद्र, चंद्र, वरुण हे सर्व देवी देवता भगवान श्रीकृष्णांच्या आदेशावरती कार्य करत आहेत. आणि भगवंतांचे भरपूर सारे अंश आणि कला आहेत, भरपूर सारे त्यांचे अवतार आहेत. कृष्णाला अवतारी म्हटलेलं आहे आणि बाकी सर्व अवतार आहेत, कृष्णाचे अवतार. ही शास्त्राची वाणी आहे आणि ह्या शास्त्राच्या वाणीवरती ज्यावेळेस आपण श्रद्धा ठेवू
आणि द्वेष भावना सोडून देऊ, त्यावेळेस आध्यात्मिक जीवनात जलद प्रगती होते. पण ज्या वेळेस शास्त्रांच्या वाणीवरती श्रद्धा नाही, भक्ताच्या संगावरती श्रद्धा नाही, उलट पक्षी द्वेष आहे, असूया, तर भगवंत म्हणतात तो मूर्खच असणार. का मूर्ख असणार? ज्या व्यक्तीला हिऱ्याचं महत्त्वच माहीत नाही आहे, तुम्ही त्याला हिऱ्याच्या खाणीत बसवा, काही फायदा त्याला? काही फायदा नाही. का फायदा नाही? कारण ज्ञानच नाही आहे. तू त्या हिऱ्याला काय समजेल? दगड समजेल आणि फेकून देईल. तर मग एकदा एक व्यक्ती एका साधूंकडे गेले, म्हणे मला गुह्य मंत्र द्या म्हणे, सिक्रेट एकदम. तर ते महाराज म्हणतात, हो मी तुला टॉप सिक्रेट देतो. आणि ते त्याला एक मंत्र देतात, हरे कृष्णा कृष्णा